आपण गणित 1 प्रकरण 4 बघत आहोत, अर्थनियोजन. यामध्ये मागच्या तासिकेला आपण जीएसटी, त्याचे दोन प्रकार, सीजीएसटी, एसजीएसटी, त्यांचं कसं विभाजन होतं आणि त्याच्यावर आधारित सराव संच 4.1 चा अभ्यास केलेला आहे. आज आपण त्याच्या पुढचा भाग म्हणजे व्यवसाय साखळीतील जीएसटी, म्हणजे व्यवसाय करताना कशा पद्धतीने जीएसटी आकारला जातो याचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यावर आधारित उदाहरणांचा सराव. हे बघा, इथे मी लिहिलेलं आहे व्यवसाय साखळीतील जीएसटी. आता कुठलाही व्यवसाय करायचा म्हणजे सुरुवातीला वस्तू ही कारखान्यांमध्ये तयार होते, म्हणजे कारखाना आणि तिथला हे काय झालं, उत्पादक, जिथे उत्पादन होतं ते एखादा व्यवसाय या पद्धतीने आकार घेत असतो. बघा कसं करायचंय आपल्याला. उत्पादक, प्लीज सर्वांचे माईक बंद करा. उत्पादक म्हणजे काय, फॅक्टरी, जिथे तयार होतंय ते. त्याच्यानंतर त्याच्याकडून सामान कोण घेतं, घाऊक व्यापारी घेतो. घाऊक व्यापारी म्हणजे मोठ्या प्रमाणात वस्तू घेतल्या जातात, घाऊक व्यापारी, होलसेल डीलर. त्याच्यानंतर हा किरकोळ व्यापारी असतो. हा किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्याकडून सामान घेतो आणि तो ग्राहक. आपण म्हणजे कोण, ग्राहक. आपण ती वस्तू विकत घेतो, बरोबर. त्याच्या अगोदर त्या पद्धतीने ही सायकल चालू असते. आता उत्पादन, त्याच्यानंतर आता आपण मस्जिद हे पूर्ण मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये क्रॉफर्ड मार्केट हे होलसेल व्यापारासाठी प्रसिद्ध आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण जर मस्जिदमध्ये दुकानांमध्ये गेलो तर कुठलीही वस्तू घ्यायला गेलो ना, तर आपल्याला एक बरोबर एक नग मिळत नाही, ते काय बोलतात, डझन पे लेना पडेगा. म्हणजे होलसेल डीलर, हा झाला होलसेल डीलर, बरोबर. त्याच्याकडून आता उदाहरणार्थ कल्याणचा एक व्यापारी मस्जिदला आलाय, त्याने होलसेल डीलर कडून थोडस सामान विकत घेतलंय. मग तो कल्याणचा छोटा व्यापारी कोण झाला, किरकोळ व्यापारी. आणि त्याच्याकडून जेव्हा आपण वस्तू घेतो, म्हणजे आता कल्याणमध्ये मी दुकानात गेली आणि मी सामान घ्यायला गेली, तर मी कोण झाली, ग्राहक. आता याच्यामध्ये बघा किती व्यवहार होतात. मग या दोघांमध्ये झालेला व्यवहार पहिला, या दोघांमधला व्यवहार दुसरा आणि या तिघांमध्ये झालेला तिसरा. अशा प्रकारे टप्पे पार करत करत ती वस्तू येत असते, बरोबर. आणि या प्रत्येक ठिकाणावर जीएसटी आकारला जातो. मग तो जीएसटी कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे. मागच्या उदाहरणामध्ये आपण एकच उदाहरण बघितले की आपण दुकानात गेलो, वस्तू घेतली आणि त्याचा जीएसटी कसा काढायचा. पण आता व्यापाऱ्यांचा जीएसटी कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला 2-3 व्यवहार झाले. एक वस्तू दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे विकायला गेलेली आहे, तर त्याचा कसं करायचं हे आपल्याला बघायचंय. आता याच्यामध्ये बघा, जेव्हा उत्पादक, आता याला कुठला टॅक्स भरावा लागला नाही, याने स्वतःच प्रोडक्शन केलंय, याने वस्तू तयार केलेली आहे, बरोबर. आता याने तयार केलेली वस्तू याने विकत घेतली, बरोबर. मग हा पहिला व्यवहार झाला, बरोबर. ती याच्याकडे जाईल का परत, नाही जाणार, याने ऑलरेडी इथे टॅक्स दिलाय. आपण जेव्हा कुठलीही वस्तू खरेदी करतो, जेव्हा आपण त्याचा टॅक्स देतो ना, त्याला आता अशा व्यवहारामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, दोन वेगवेगळ्या गोष्टी असणार आहेत आता प्रत्येक व्यवहारामधल्या, आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगते, याच्याकडून या व्यापाऱ्याने एक वस्तू घेतली 500 रुपयाची. पहिला, इथून तयार झालेली वस्तू आहे, याने घेतली 500 रुपये, याच्यावर याने टॅक्स दिला. हा व्यापारी टॅक्स भरणार आहे. कोणाला भरणार, उत्पादकाला भरणार. मग या व्यापाऱ्याने जो टॅक्स भरलेला आहे, पहिला घेताना जो टॅक्स भरला, त्याला म्हणायचं आयटीसी. याने काय केला, आयटीसी घेतला, याला दिला. ओके, या व्यापाऱ्याने. आता या व्यापाऱ्याने 500 रुपयाची वस्तू या दुसऱ्या किरकोळ व्यापाऱ्याला दिली. किरकोळ व्यापाऱ्याला दिली. आता किरकोळ व्यापाऱ्याला तीच वस्तू 540 रुपयाला मिळाली. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी आहेत. आता 500 आणि 540 याच्यामध्ये
हा जो 540 आहे तो या व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स आहे. त्याने विकलंय. त्याने कितीला विकलं? 540 ला. त्याने घेतलं कितीला होतं? 500 ला. हा हा म्हणजे या व्यवहारामध्ये या व्यापाऱ्याने किती टॅक्स दिला? पहिला टॅक्स 40 रुपयाचा झाला. तो कोणी भरला? याने भरला. हा लक्षात ठेवा. याने घेतलं होतं 500 ला, याने दिलं 40 ला. बरोबर? म्हणजे याचा 40 रुपयाचा झाला. आता या व्यापाऱ्याने ही वस्तू 540 ला घेतली. म्हणजे हा त्याचा झाला आयटीसी. याचा बर का, याचा हा काय आउटपुट आहे. त्याने विकलंय. विकतानाचा कोणता असतो? आउटपुट. घेतानाचा कोणता असतो? आयटीसी. इनपुट. इनपुट म्हणजे घेणे, आउटपुट म्हणजे देणे. कम्प्युटरच्या भाषेत आपण म्हणतो ना इनपुट आउटपुट. बरोबर? त्याप्रमाणे लक्षात ठेवा. भरपूर 3 व्यवसाय साखळीमध्ये. आता 540 ला याने घेतलं. बरोबर? आता त्याने ग्राहकाला विकताना 560 ला विकलं किंवा 580 ला विकलं, काही पण. हे उदाहरण आहे. आता त्याने विकलं 560 ला. बरोबर? आता ते कोणाकडे गेलं? ग्राहकाकडे गेलं. म्हणजे आपल्या सर्वसामान्य नागरिकांकडे वस्तू मिळालेली आहे. आता आता बघा, 540 आणि 560 याच्याशी संबंधित आहे. या व्यापाराचा 560 काय झाला? आउटपुट झाला. आणि 540 काय झाला? इनपुट. इनपुट हा कमीच असतो, लक्षात घ्या. टॅक्स याने कमी दिला होता. 540 आणि 500 याच्यामध्ये 500 इनपुट होता, 540 आउटपुट होता. या व्यापाऱ्यासाठी 560 काय? आउटपुट टॅक्स आहे. दुकानातून ग्राहकाला देण्याची किंमत आहे. आणि त्याने घेतला कितीला होता? 540 ला. म्हणजे याच्यामध्ये किती आला? हा देय जीएसटी किती आला? 20 रुपये आला. कळालं? म्हणजे या व्यवहारामध्ये 40 रुपये कशी करायची? फक्त वजाबाकी करायची, जीएसटी ची वजाबाकी करायची. 540 ला विकलं, घेतलं कितीला होतं? 500 ला. म्हणजे पहिल्या व्यापाऱ्याचा देय जीएसटी घाऊकचा. हे बघा इथे लिहिते मी. घाऊक व्यापाऱ्यासाठी देय जीएसटी कसा काढायचा? 540 त्याचा आउटपुट आहे आणि 500 त्याचा इनपुट होता. किती झाला मग? 40 रुपये. आता पुढचं आहे किरकोळ व्यापारी. पुढचा किरकोळ व्यापारी. किरकोळ व्यापाऱ्यासाठी लक्ष द्या, आउटपुट किती आहे? 560. 560 मधून 540 वजा करा, किती आले? 20. म्हणजे किरकोळ व्यापाऱ्याने किती टॅक्स? त्याचा देय जीएसटी किती झाला? 20 रुपये. घाऊक व्यापाऱ्याचा झाला 40. आता ती वस्तू आपण काही कोणाला विकणार नाहीये, ती आपण वापरणार आहोत. म्हणून आपले पुढे व्यवहार होणार नाही. इथे हे स्टॉप होणार आहे. अशा पद्धतीने एखादा व्यवसाय होत असताना जीएसटी कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला आता उदाहरणांमध्ये बघायचंय. तुम्हाला कळालं का? परत एकदा नीट लक्षात घ्या. वस्तू जिथे तयार होते, उत्पादन झालं, तिची निर्मिती झाली, हा व्यक्ती टॅक्स भरत नाही. तो घाऊक व्यापाराला विकतो. विकताना तो त्याच्याकडून टॅक्स घेतो. म्हणून हा आयटीसी आहे की याने घेताना वस्तू होलसेल वाल्याने विकत घेताना या उत्पादकाला टॅक्स दिला. घाऊक व्यापाऱ्याने किरकोळला विकलं 540 ला, घेतलं 500 ला, विकलं 40 ला. 540 ला त्याने 40 रुपये टॅक्स घेतला. मग या व्यवहारामध्ये या घाऊक व्यापाऱ्याने किती जीएसटी दिला? हा त्याचा विक्रीचा होता, हा त्याचा खरेदीचा होता. 540 मधून 500 गेले, उत्तर आलं 40. या व्यापाऱ्याने 40 रुपये टॅक्स भरला. आता पुढचं, किरकोळ व्यापाऱ्याने तो माल ग्राहकाला देताना त्याने घेतलेला होता 540 ला, ग्राहकाला देताना दिला 560 ला. म्हणजेच हा त्याचा विक्रीचा झाला, हा त्याचा इनपुटचा झाला. म्हणून 560 मधून 540 ला वजा करायचे, 20 रुपये त्याचा जीएसटी आला. आता हे उदाहरण आहे.
आता असं विचार करू नका की अरे बापरे याला जास्त टॅक्स लागला याला कमी लागला. हे मी असं जनरल सांगितलंय. आपण आता त्याचे उदाहरण बघणार आहोत. तुम्हाला हे कळालं का प्रत्येकाला? सर्वांना कळालं? आता आपण उदाहरणांकडे जाऊया. सराव संच 4.2 मध्ये यावर आधारित उदाहरण आहे. बघा, अशाच प्रकारचे व्यवहार जेव्हा दुकानांमध्ये होत आहेत त्या संबंधी आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. सराव संच 4.2 पेज नंबर 93. उदाहरण ऐका. चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 पुस्तक असेल तर ते समोर ठेवू शकतात. या कालावधीत केलेल्या खरेदीवर खरेदी मी आता पूर्ण उदाहरण नाही लिहिते, फक्त शॉर्ट मध्ये माहिती लिहिणार आहे. सराव संच 4.2. आता त्यांनी खरेदी केली आहे. खरेदीवर त्यांनी 1,05,000 रुपये जीएसटी दिला. जीएसटी दिला. डायरेक्ट जीएसटी दिलेला आहे. दिला. आणि विक्रीवर आता ती वस्तू पुन्हा त्यांनी विकली. विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला. जीएसटी घेतला. दिला आणि घेतला हे लक्षात ठेवा. तर सदर व्यवहारामध्ये या चेतना स्टोअर्सने किती रुपये जीएसटी भरला, किती रुपये जीएसटी किंवा देय जीएसटी आपल्याला काढायचा आहे. देय जीएसटी. बघा, पहिल्या उदाहरणामध्ये एकच व्यवहार आहे. खरेदीवर एवढा दिला, विक्रीवर एवढा घेतला. विक्री म्हणजे कोणता? आउटपुट टॅक्स. खरेदी म्हणजे कोणता? ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे आपल्याला काय करायचंय? जीएसटी दिलेला असताना आपल्याला काढायची गरज नाही, आपल्याला फक्त वजाबाकी करायची आहे. सूत्र लिहायचं. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC. ITCचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा प्रत्येक वेळी लिहिण्यापेक्षा. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे खरेदीचा इथं येणार आहे. आउटपुट टॅक्स किती आहे? विक्रीचा टॅक्स किती आहे? 1,22,500 रुपये वजा इनपुटचा म्हणजे खरेदीचा किती आहे? 1,05,000 रुपये. आता यांची जेवढी वजाबाकी करून जे उत्तर येणार आहे ना तेवढा त्याचा जीएसटी येणार आहे. तोंडी आहे बघा. 1,22,500 रुपये मधून 1,05,000 रुपये गेले. किती उरले? 22,000. बरोबर ना? 22,000 रुपये हा झाला या व्यवहारातला देय जीएसटी. याला बॉक्स करायचा. समजलं? मला काही कळालं नाही, आवाज तुझा कट झाला. परत बोल. मोठा येणार. आपण उदाहरणांमध्ये बघितलं ना, जेवढी किंमत वाढत जाते तेवढा जीएसटी पण वाढत जातो, कारण टक्के वाढतात ना. 10 रुपयाचे 100 रुपयाचे 8% घे आणि 50,000चे 8% घे, फरक आहे की नाही? तेवढे ते 50,000च्या वस्तूवर जास्त जीएसटी लागणार. 100 रुपयाच्या वस्तूवर 100चा 8% म्हणजे फक्त 8 रुपये जीएसटी लागणार आहे त्याच्यावर. कळालं? तसं 50,000चे 8% काढायचे, तेवढे एक्स्ट्रा आपल्याला द्यावे लागतात. जेवढी किंमत मोठी तेवढे पर्सेंटेज नुसार त्याचा जीएसटी हा बदलत जातो. हे कळालं तुम्हाला? कसा काढाल देय जीएसटी? एका व्यवहारामध्ये अशा पद्धतीने काढायचा. विक्रीचा जीएसटी वजा खरेदीचा जीएसटी. पण इथे विक्री आणि खरेदी नावं नाहीये. इथे नाव आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC हा शब्द वापरला तरी चालेल. अशा पद्धतीने वजाबाकी करायची. या व्यवहारातला जीएसटी आहे
22,000. आता पुढचं उदाहरण बघूया आपण. असे उदाहरण परीक्षेत विचारले जातात. हा धडा सोपा आहे पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड जातो. अवघड जाण्याचं काहीच कारण नाहीये, अगदी सोपा आहे, समजून घ्यायचं फक्त व्यवस्थित. आता पुढच्या उदाहरणामध्ये आपण बघूया. नजमा या जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. नजमा नावाची स्त्री आहे, ती एका दुकानाची मालकीण आहे. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी, खरेदीचा जीएसटी, खरेदीवर 12,500 रुपये दिला, जीएसटी दिला व विक्रीवर 14,750 रुपये गोळा केला, म्हणजे घेतला. तर त्यांना किती रुपये आयटीसी मिळेल, म्हणजे आयटीसी काढायचा आहे आपल्याला आणि त्यांचा देय जीएसटी काढायचा आहे. आता मला सांगा, आयटीसी साठी कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? कोणता याच्यामध्ये आयटीसी कोण सांगेल? खरेदीचा जीएसटी जो असतो तो नेहमी काय असतो? आयटीसी असतो. आता इथे लिहायचं, नजमा यांना लागलेला म्हणजे भरावा लागलेला आयटीसी म्हणजे खरेदीवरचा जीएसटी, खरेदीचा जीएसटी. आयटीसी म्हणजे खरेदी, मग खरेदीचा जीएसटी किती आहे? 12,500. 12,500 रुपये. इथे पहिलं उत्तर आपल्याला मिळालं की नजमा यांचा आयटीसी किती आहे? 12,500 रुपये. आता देय जीएसटी हा काय तुमचा? आयटीसी हा काय? आउटपुट टॅक्स. आउटपुट. मग आता काय करायचं? वजाबाकी करायची. देय जीएसटी सूत्र प्रत्येक वेळी लिहिणं महत्वाचं आहे. आउटपुट टॅक्स हो, आयटीसी इंग्लिश मध्ये लिहिलं तर चालणारच आहे. शॉर्ट फॉर्म वापरा, पुस्तकात पण वापरलेला आहे सगळीकडे. आउटपुट टॅक्स लिहायचं. टॅक्स हा शब्द आला पाहिजे. आउटपुट टॅक्स किती आहे आपला? 14,750 वजा इनपुट टॅक्स, इनपुट आयटीसी किती आहे? 12,500. यांची वजाबाकी केल्यावर जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे? देय जीएसटी 14,750 मधून बरोबर तोंडी आलं पाहिजे आपल्याला. 0,5,2,2,0 2,250 2,250 रुपये एवढा जीएसटी या व्यवहारामध्ये नजमा यांना द्यावा लागलेला आहे. कळलं? सोपं आहे. पुढे मी व्हिडिओ पाठवणार आहे, तेव्हा तो पूर्ण करा. तेव्हा पुढचं उदाहरण. आता पुढच्या उदाहरणात बघा, आता थोडं थोडं बदलत जाणार आहे. आता व्यवहार वाढतायत आपल्या या उदाहरणात ना. आता 2 व्यवहार झाले, नीट लक्ष द्या. तिसऱ्या उदाहरणात अमीर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या, आता मी असं लिहिते, अमीर एंटरप्राइजेसने व्यवहार केला. तिसरं उदाहरण, एंटरप्राइजेसने सॉसच्या बाटल्या खरेदी करताना आता अमीर एंटरप्राइजेसची खरेदीचा जीएसटी 3,800 रुपये जीएसटी भरला. अमीर एंटरप्राइजेसचा खरेदीचा 3,800 रुपये जीएसटी आहे आणि विकताना अकबरी ब्रदर्सला विकलं. आता दुसरं नाव आलं अकबरी ब्रदर्स. लक्ष द्या,
अकबरी ब्रदर्सला विकला. कितीला विकला म्हणजे इथे लिहिते मी विक्री. आमिरची विक्री अकबरीला पण कितीला विकला 4100ला विकला. हा पहिला व्यवहार. आता दुसरं, अकबरी ब्रदर्स कडून मयंक फूड कॉर्नरने घेतला. अकबरी ब्रदर्स कडून पुन्हा मयंकने घेतला. आता बरोबर आता बघा, मयंक फूड कॉर्नरने कितीला घेतला 4500ला घेतला. खरेदीचा या मयंकचा खरेदीचा. आणि अकबरीची खरेदी कितीची आहे 4100 खरेदी 4100 आणि अकबरी ब्रदर्सने 4100ला आमिर कडून घेतला आणि मयंकला विकताना 4500ला विकला. म्हणजे त्याची विक्री झाली 4500ची. नीट लक्षात घ्यायचं. तर प्रत्येक व्यवहारातला जीएसटी, प्रत्येक व्यवहारातला देय जीएसटी आपल्याला काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर सीजीएसटी आणि एसजीएसटी पण आपल्याला काढायचा आहे. नीट लक्षात घ्या. अशा प्रकारे आता 2-2 व्यवहारांचं उदाहरण सुरू झालं. काही अवघड नाहीये. नीट लक्ष द्या. परत एकदा नीट सांगते. आमिर एंटरप्राइजेसने सॉसच्या बॉटल्स घेतल्या. कितीला घेतल्या 3800ला घेतल्या. बरोबर. आणि अकबरीला 4100ला विकल्या. म्हणजे आमिरचा विक्रीचा 4100 रुपये रेट झाला. हे झालं. आता अकबरीकडे जाऊया. अकबरीने खरेदी केला आमिर कडून कितीला. हाच अंक इथे येणार आहे. हे लक्षात ठेवा. याने विकलं याने घेतलं एकच किंमत असणार आहे. बरोबर आहे की नाही. तुम्ही अलीच्या दुकानात गेले, अलीने 5 रुपयाला पेन दिला आणि प्रणयने 5 रुपयाला पेन घेतला. एकच अमाऊंट आहे. कळलं. तसं आमिरने 4100ला विकलं, अकबरीने 4100ला घेतलं. झालं. आता पुढे, या अकबरीने मयंक फूड कॉर्नरला विकलं. पण विकलं कितीला 4500ला विकलं. याचा हा व्यवहार पूर्ण झाला. आणि मयंकने 4500ला घेतलं. मयंकने पुढे काय केलं, त्याने वापरलं, त्याने विकलं नाही. म्हणजे आपल्याला याचा सीजीएसटी एसजीएसटी, याचा सीजीएसटी एसजीएसटी काढायचा आहे. कळालं का तुम्हाला. एवढं कळालं. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. नीट लक्ष द्या. आता आमिर एंटरप्राइजेसचा आधी बघूया. आमिर एंटरप्राइजेस साठी आयटीसी किती घ्यायचा 3800. बरोबर. आउटपुट किती घ्यायचा 4100. बरोबर. मग आता देय जीएसटी कसं काढायचा. दोघांची वजाबाकी करायची. 4100 मधून 3800 वजा केले. किती उरले 4100 मधून 3800. 41 मधून 38 गेले. किती उरले 300 रुपये ना. बरोबर ना. हा झाला आमिर एंटरप्राइजेसचा जीएसटी. देय जीएसटी. आता या व्यवहारातला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचा. कसा काढायचा. सीजीएसटी अर्ध करायचं. म्हणजे 300 रुपयातला जीएसटी ला निम्म करा. 150. या व्यवहारात सीजीएसटी आणि एसजीएसटी प्रत्येकी किती येतील 150 रुपये. मग सीजीएसटी बरोबर एसजीएसटी बरोबर 300 भागिले 2 बरोबर 150 रुपये. कळालं. आमिर एंटरप्राइजेसचा अकबरी बरोबर जो व्यवहार झाला त्याचा हा हिशोब आहे. देय जीएसटी 300 रुपये आला. सीजीएसटी एसजीएसटी 150 रुपये आला. आता हे आपलं झालं. आता याच्याकडे येऊया. सेल करायचे.
फक्त आकडे बदल. हो, दोनदा करायचंय ना तुम्हाला, दोन व्यवहार दिलेत ना, तर दोनदा आपल्याला मग आता लिहायचं की अकबरी ब्रदर्सचा व्यवहारातला जीएसटी. हा कोणाचा झाला? अमीरचा. आता अकबरीचा करते मी. आता हो, तेवढा जीएसटी काढायचा. आता अकबरीने कितीला खरेदी केली? ती झाली आयटीसी 4100. विक्री केली तो झाला आउटपुट. आउटपुट 4500. मग त्याचा देय जीएसटी काढा. देय जीएसटी कसा काढायचा? 4500 मधून 4100 ला वजा करायचं. 4500 वजा 4100 किती झाले? 400 रुपये. 400 रुपये ना रे. 4500. 4500 मधून 4100 रुपये वजा कर बरं प्रणय. 400 रुपये. हा झाला देय जीएसटी. आता या व्यवहारातला पण सीजीएसटी आणि एसजीएसटी काढण्यासाठी काय करावं लागेल? 400 ला निम्म करावं लागेल. सीजीएसटी बरोबर एसजीएसटी बरोबर 400 भागिले 2 बरोबर 200 रुपये. 200 रुपये. कळलं? हे कळलं? एकदम सोपं आहे. असं उदाहरण 2 मार्काला विचारतात, 3 मार्काला विचारतात, पण हे असं व्यवस्थित मांडणी केल्यावरच तुम्हाला कळणार आहे की कोणाचा आयटीसी काय घ्यायचा आणि आउटपुट काय घ्यायचा. असं लिहून घ्यायचं एकेकाचं, व्यवस्थित मांडणी करायची आणि मग पटापट क्रिया करायच्या. अगदी सोपं आहे. अशा पद्धतीने हे सोडवायचं. समजलं तुम्हाला? आता पुढचं उदाहरण बघूया आपण. कोणाला अडचण असेल तर विचारा. वजाबाकी करत आहोत. पुढचं उदाहरण. चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या. आता याच्यात टॅक्स नाही दिलाय, याच्यात टॅक्स काढावा लागणार आहे. बघा, जिथे जीएसटी हा शब्द आला ना तिथे फक्त वजाबाकी करायची, आणि जिथे रुपये आले ना तिथे तुम्हाला टॅक्स काढावा लागेल आणि मग वजाबाकी करावी लागेल. एवढं लक्षात ठेवा. आता मलिक गॅस एजन्सीने टाक्या 24,500 ला खरेदी केल्या. रुपयावर का खरेदी केल्या व ग्राहकांना 26,500 रुपयाला विकल्या. ही खरेदी किंमत, ही विक्री किंमत, आणि व्यवहारामध्ये 5% एकूण जीएसटी काढा. 5% जीएसटी काढायचं आहे आपल्याला. जीएसटी काढा. चौथं उदाहरण आहे. 5% जीएसटी काढा व सीजीएसटी आणि यूटीजीएसटी. युटी म्हणजे काय? जेव्हा राज्य नसतं, संघ राज्य असतं. जसं महाराष्ट्र राज्य आहे तसं चंदीगड हे संघ राज्य, युनियन टेरिटरीज. बरोबर, गोवा जसं आहे. त्याच्यासाठी एसजीएसटीचं नाव बदलून फक्त यूटीजीएसटी असतं. हिशोब तोच असतो. सेम, अर्ध अर्ध, फक्त त्याचं नाव यूटीजीएसटी असतं. तर आपल्याला याचा काढायचा आहे 5%. आता बघा याच्यामध्ये काय करावं लागेल. आधी 24,500 चा लागणारा जीएसटी काढावा लागेल. मग 26,500 चा जीएसटी काढावा लागेल, आणि जी जीएसटी ची रक्कम मिळाली ना तिला वजाबाकी करावं लागेल. ओके. आता खरेदीवर 5% जीएसटी काढू. खरेदीची किंमत 24,500 रुपये आहे. 24,500 चे 5%, हा त्याचा हा आयटीसी निघेल. नंतर विक्रीवर 5% जीएसटी. विक्रीची किंमत आहे 26,500. 26,500 चा पुन्हा 5% जीएसटी काढायचा आणि आलेल्या जीएसटी ची वजाबाकी करायची. तो झाला देय जीएसटी आणि निम्म करायचं. हिशोब करूया. 0,0,0,0 कट. 245 ला 5ने गुणा. 245 गुणिले 5, 5 5 25, 4 5 20 आणि 2 22, 5 दुने 10 2 12, 1,225. हा याचा काय? आयटीसी.
हा, आता पुढे गुणाकार पटापट करा. आता याच्यात पण 0 0 कट करा. 265 ला गुणा 265 इंटू 5. 5 5 25, 6 25 2 32, 5 दुने 10 3 13. 1 3 2 5. बरोबर. हा काय झाला? आउटपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट. आता काय करायची? वजाबाकी करायची. देय जीएसटी. हा, देय जीएसटी. मी आता डायरेक्ट अमाऊंट लिहिते. आपली मीटिंग संपते पटकन. एवढं उदाहरण करते. 1325 मधून 1225 वजा केले. किती मिळतील बरं? 100. 100 रुपये मिळाले. आता 100चे निम्मे निम्मे या दोघांना देऊन टाकायचे. मग याला किती मिळतील? 50. याला किती मिळतील? 50. हा, मग सीजीएसटी बरोबर यूटीजीएसटी बरोबर 100 ला 2 ने भागितल्यावर किती आला? 50 रुपये. हो, बरं कळालं. ज्याच्यामध्ये डायरेक्ट जीएसटी हा हा 50 रुपये टॅक्स दिला ना. सीजीएसटी 50 रुपये, यूटीजीएसटी 50 रुपये. ओके. जिथे जीएसटी असेल लक्ष द्या. मग हे काय दिलं ना मी 100 ला 2 ने भागितलं, निम्म निम्म केलं. बरोबर. आता जिथे जीएसटी शब्द असेल फक्त वजाबाकी करायची. जिथे 5% जीएसटी काढा, भरला असे शब्द असतील ना, तिथे तुम्हाला असा हिशोब करावा लागेल. कळालं? आता बघा 4 उदाहरणं मी घेतलेत. एकच उदाहरण राहिले. शेवटचं उदाहरण फक्त उदाहरण बिल तयार करायचे, ते विचारलं जात नाही. 5वं उदाहरण ब्युटी प्रॉडक्टचं सराव संचातला व्हिडिओ बघून पूर्ण करा. ओके. याच्यानंतर विज्ञानाच्या मीटिंगला जॉईन व्हायचंय आपल्याला.